परमात्मा आनंद पूर्ण पूर्ण सुमाया चाळीस क्रमांकाचा शुक्रभाई ब्रह्मा शुक्रभाई शुभम ब्रह्म वेगळं नाही आणि ब्रह्मांशू वेगळं नाही. जर शिवशक्तीमध्ये जर सुख नसतं कोणी झोप घेण्याची इच्छा केली जर ते सर्व टाकून कितीतरी एखादा दुकानदार असला हे गिराईक घेत असतो तर म्हणतो हे बाजूला उद्या मला माल घेऊ द्या नंतर मला माल घेऊ द्या कोणाकोणाच्या दुकानात बरं का माशा मारत बसलेला असतो हे काही गिराईक काढत नाही आणि एखाद्या दुकानाचं काही चाललं काही चालू नका मला घेऊ द्या. आमच्याला लग्न लागली संस्था लागली मग काय दुकान चालवत बसलं सगळं सर्वांना बाजूला म्हणून बघितलं झालं खालावलं झोपे बसले झोपे झालं एवढं काय त्याच्यामध्ये सुख आहे. विना सुखाशिवाय मनुष्य कोणत्याही दुःखात उपयुक्त होत नाही. पहिले सुखाची इच्छा करतो कशाची आणि मग त्याच्यामध्ये काय होतं झोपेची ज्यावेळेस इच्छा करतो त्याआधी झोपेत काय त्याच्यावर पूर्व पक्षकार म्हणतो रोगी लोक करतात मला करतात रोगी लोक या प्रकारे झोप घेण्याची इच्छा करतात आणि निरोगी माणसे झोप घेण्याची काय करतात रोगी जसा गाद्या गिरद्या म्हणून प्रयत्न करतो त्याप्रमाणे नाही का निरोगी मनुष्य गाद्या गिरद्या काय श्रीमंत माणसं मला कल्पना नाही व्यापार करणारे तिकडे तिकडे म्हणजे लॉनमध्ये पाहत असतो या ठिकाणी सर्वोत्कृष्ट झोप येईल मग 2000 रुपये जरी गेले रात्री तरी चालेल पण झोप काय आली पाहिजे. मग कशाकरता प्रयत्न करतो दुःख आहे म्हणून सुख आहे तो दृष्टांत दुःख ना आचार की रोगी ना आरोगी नसतो सर दुःख निवृत्त होण्याकरता प्रयत्न करणारा रोगीचा असं म्हणता येत नाही. निरोगी मनुष्य सुद्धा आणि झोप घेण्याची काय करतो भवतो आरोग्यना अपि सुखाय वैति निश्चय. आरोग्यला म्हणजे ज्याला रोग नाही तोही सुद्धा चांगल्या प्रकारे सुखी झोप लागली याच्याकरता काय कर त्या सिद्धांत काय निघतो झोपेमध्ये काय आता पुढचा विचार करायचा विषय तर नाही आणि सुख जर आहे सुख आहे तरी तरी साधारण जन्यत्वात सुखम वैषयिकम भवे भवत्वत्र येऊन निद्राया पुरुषयाने साधारण तरी साधारण जन्यत्वात सुखम वैषयिकम भवे. आपण झोप घेण्याकरता एकदम झोप लागत असते अगोदर प्रवेश करतो एकदम झोप लागते पण काही वेळाने लागते आणि जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत जे सुख प्राप्त होते त्याला वैषयिक गाद्या गिरद्या काय जसे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमी जास्त असते श्रीमंताच्या खुदीमध्ये पाणीचे बारीक 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 पाण्याचे त्याचे त्याच्यावर पैशाला किंमत नाही थंड वारा असतो उन्हाळ्याच्या दिवसात नुसता थंड वारा असतो सुगंधी वारा असतो पैसा असतो ना काय सगळ्या सोयी सोयी असतात. मला हे जे सुख आहे कोणाचं आहे झोप लागेपर्यंत जे सुख आपल्याला प्राप्त होते ते वैषयिक आहे
कशा गाद्या गिरड्या वगैरे. आणि झोप लागल्यानंतर जे सुख होते ते आहे तरी कोणाला असं खोलून काय करतात, विचार करतात. ते पहा तरी साधनजन्यत्वा सुखम वैशिक. झोप लागण्याच्या पूर्वी जे सुख आपल्याला हे कोणापासून झालं, साधना. मग त्याला कोणतं सुख म्हणायचं, वैशेषिक. भगवद्गीत प्रिया. आम्हाला मान्य आहे की निद्रायापूर्व शय्याची साधना, निद्रायापूर्व म्हणजे झोप लागण्याच्या पूर्वी साधना न शय्या साधनाने. शय्या साधनाने म्हणजे शयितो म्हणजे झोपे जाण्याच्या पुरतं पाहतो. कशीतरी गादी आहे, ओढ का मऊ गादी आहे, कोणाला काय करता चांगलं. ते पाहतो. काही पंखा लावला आहे का, बंद पडलेला आहे, त्याचं काय अर्थ गोष्टी काय करतो, पाहतो. पाहत असतो. मी चूक कोणाला आहे, निद्रेच. वैशेषिक. धरून झाला. हो. कोणाचं साधनाचं आहे, साधनाचं. वैशेषिक आहे, क्रमाक्रमाचं आहे. विषादही सुद्धा विषादा नाही. पुढे दुसरा सिद्धांत सांगायला, नंतर कोणता सिद्धांत सांगायला. प्रारंभी सांगायचं आहे सुख कोणाचं आहे, आणि पुढे मग सांगायचं आहे विषयाचं सुद्धा नाही. मग कोणाचं आहे, ब्रह्म. प्रारंभी सांगायचं श्रीखंड कसं आहे, गोड आहे. पुढे सांगायचं ही गोडी श्रीखंड लागली नाही. सांगितलं झटणार नाही. साधनजन्यत्वा भवतोय मित्राया शय्या निद्रा. आम्हाला सुद्धा मान्य आहे. काय मान्य आहे, झोप लागण्याच्या पूर्वी जे काही सुख होतं शय्याधिकापासून होते ते आम्हाला सुद्धा काय पुढच्या निद्रायाम पुस्तकावर येतात के नाही येत ना. सुखाभिमुखी वृत्त पश्चात मध्ये पडे सके. निद्रायाम पुस्तकम येतात जन्याते के नाही येतो ना. ते विचारलं बंगाई पाहता. आता विषय सोडून द्या. आता कोणत्या आता झोपेमध्ये कुठे निद्रायाम पुस्तकम येतात जन्याते ते म्हणा कोणापासून बनणार आहे. आतापर्यंत सुख कोणापासून प्राप्त झाला विषय. आता झोप लागल्यानंतर जे सुख ते कोणापासून बनणार. सुखभिमाभिबद्ध पश्चात मध्ये परे सुखे. तेव्हा आपली वृत्ती ही जी असते ना ती बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झालेल्या वृत्ती सुखाभिमुख दिले सुखाच्या सन्मुख होते. तिच्यामध्ये आत्म्याचं काय पडते, प्रतिबिंब पडते. सुखाभिमुख आलो अगोदर वृत्ती बहिर्मुख असलेली वृत्ती काय होते, अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झालेली जी वृत्ती असते ती वृत्ती पश्चात मज्जेत परे सुखे. पश्चात मज्जेत परे सुखे म्हणजे वैषयिक सुख ज्याच्याद्वारा प्राप्त होते असं असलेलं देह आणि सुख. त्या सुखामध्ये त्याच्यावर वेगळे राहत नाही. काय होते, मिठाचा गडा समुद्रात पडला, पाण्यात पडला तसाच राहतो की तत्स्वरूप होतो. तत्स्वरूप का होतो, त्याचं मूळ पाणीच आहे. मीठ जे तयार होत आहे कशापासून, पाण्यापासून. म्हणून तर कोणा दोन मिळतो. मुळामध्ये जे दिसून आला तिथे जाण्याची काय करतात इच्छा करतो. त्यामुळे आपली वृत्ती पश्चात मध्ये म्हणजे ब्रह्मसुखामध्ये. कोणत्या सुखात, ब्रह्मसुखामध्ये. कारण सुखरूप हे सुख हे स्वरूप कोणाचं आहे, ब्रह्माचं आहे. पण त्याच्यामध्ये ठिकाणामध्ये आता मुळच्या स्वभावामध्ये ती वृत्ती त्याची काय होती, विलीन होते. त्याच्याहून भिन्न राहत नाही. मिठाच्या काळात भिन्न राहतो का, नवे सारे. तो का माहीत लावा कडी पडता जोडे पडता जरी हे सुंदर. कारण तो मुळामध्ये कोणाला पाणीच होतं. आणि शेवटी कोणाला मिळाला, समुद्रात. जागृत झाली विश्रांत बी शांत विश्राने विरोधिनी. आणि आपण इथले सुख चित्तेस्मिन
अनुभवेत विषय जागृत आधी विश्रांती वृत्ती जागृत आधी जागृत इत्यादी वृत्ती विश्रांत विश्रांत विरोधी जागृती विरोधी झोप लागण्याच्या पूर्वी कंटाळून गेलेला असतो कंटाळून गेले एखादा मोठा याचा क्लिनर असतो याचा आपण बसमध्ये जात असतो हो. एक ड्रायव्हर असतो आणि नुसतं चिठ्ठ्या काढणारा स्टेशनला आला की पुन्हा चिठ्ठ्या पडला पुन्हा त्याची सुटी पैसे भानगड होते मला 5 रुपये देऊन सुटी पक्षी देत नाही कुठे गेला होता मला 5 रुपये देत नाही कंटाळून गेलेला असतो काय कंटाळून गेलेला असतो जागृतीतलं सुख सहजा मिळतंय का काहीतरी प्रयत्न करावे लागतात प्रयत्न करावा लागतो म्हणून जागृत आधी वृत्ती विश्रांत जागृतीतल्या विषय सुखामुळे कष्टकर झाला असल्यामुळे आणि विश्रांतीचा विरोधी त्याच्या विरोधी सह्यादी सुख नाही का नंतर सगळा हिशोब कोणाला देतो क्लिअर असताना जी आतापर्यंत चिठ्ठ्या पाडल्या त्याचा हिशोब द्यावा लागला जी आणि हिशोब द्या निधी खोली असते त्याची कोणती जी आणि मग त्या निधी खोलीला शांत होतं. विश्रांत विरोधी आता माझ्या चिठ्ठ्या काढण्याचं काम काय झालं मला हिशोब देण्याचं काम काय झालं मग शांत बसलं आपण इथे स्वस्त चित्त अनुभवित विषय सुखम आपण इथे स्वस्त दिसते त्या स्वस्त बरं का धर्म घटलेल्या चित्तामध्ये कोणत्या सुखाचा अनुभव घेतो विषय सुखाचा मग विषय सुखाचा काय घेतो खोडून विज्ञान त्याचा विचार करते विज्ञानाला आपलं सायन्स आहे म्हणजे काय की विशिष्ट याच्यावरती जमणार पुढे जास्त खोलामध्ये अजून काही सायन्स केली नाही हे तर आपल्याला एखादा आंबा असला तो आंबा आपल्याला हिरवा दिसतो बरं आहे ते विज्ञान त्याचा विचार करते पुढे तोच आंबा 4-5 दिवसांनी लाल होतो काय होतं असं पिवळा आंबा येतो त्याला एक छटा दिसतो काय दिसतात छोटा म्हणजे आल्या कुठून पोळी होते माझा आल्या कुठून आणि तिला वरचा रंग दाखवला त्याला विज्ञान म्हणायचं काय म्हणायचं आपल्या छटा कशा पडल्याला अध्यात्म म्हणायचं काय म्हणायचं अध्यात्माने जेवढा विचार केला आहे तिथपर्यंत अजून काही विज्ञान पोहोचू शकलेलं नाही पण आपल्या अध्यात्माने विचार केलेला आहे जीव हा मरतच नसतो या देहातून पुढे जातो हे कोण सांगते अध्यात्म आणि जेव्हा जीव पडत असतो निघून जात असतो पुन्हा त्या देहामध्ये येत नाही हे विज्ञान सांगितले विज्ञानी ते थांबलं बघा काय थांबलं आणि त्याच्या पुढे कोणतं आहे अध्यात्म मला तर मरत नाही तो काय मरत नाही या देहातून दुसरे देहातून मला या देहातून कोणत्याही मनाप्रमाणे मन कोणत्याही देहात जातो का जसं जसं ते त्याचं जसं कर्म असेल अतिपाप जर असेल तर वर जाण्याचं पुण्य नाही खाल जाण्याचं कोणता देह वर जाण्याचं पुण्य असेल तर देवादेव सतगती आणि अधोगती पापामुळे अधोगती अधोगती आणि पुण्यामुळे सद्गती ज्ञानामुळे मोक्ष एक दृष्टांत तुम्हाला सांगितलं त्या स्वस्त असा बसला असताना माझा अनुभव आहे विषय सुखम अजून काही झोप लागलेली नाही स्वस्त बसलेला शांत बसलेला त्यावेळेला कोणत्या सुखाचा अनुभव घेतो विषय सुखाचा झोप लागल्यानंतर ब्रह्मझोप
आणि त्याच्या पुढे कोणतं सुख? विषय झोपेमध्ये सुद्धा सुख आहे ना, ब्रह्मसुखच आहे. कोणतं सुख आहे? विषय नाही ना तिथे, काही नाही. विषय म्हणून काय ब्रह्मसुख, पण आवृत ब्रह्मसुख आहे. काय? आवृत्त ब्रह्मसुख अज्ञानाने झाकल्या गेलेलं आहे. काय केलेलं? परीस आहे पण कागदाने काय केलं? झाकला. तरी लोखंड लागलं तरी काय होत नाही. का होत नाही? आवृत आहे. आवृत्त आहे. झोपेचं सुखच आहे, आवृत आहे. समाधीतलं सुख अनावृत आहे. अरे कोणतं सुख आहे? अज्ञाचं आहे. झोपेतलं सुख त्याला काल परिच्छेद आहे. काय? काल परिच्छेद. पण आणखी समाधी मोडली की तुमच्या आमच्या जागा कायम जाय का त्याचा? ब्रह्मसुखच आहे, कायमच आहे. काल परिच्छेद नाही. मग कसं आहे? सदा सर्व काळ येणे सुखे आणि असो सर्व काळ आणि करू हे निर्मळ. हृदय कथा. जसं इथे अनुभव आहे सुखम. मग स्वस्थ असा बसल्यानंतर जो आणखी सुखमत त्याला प्राप्त होते तेव्हा विषय सुखाचा काय घेतो? आस्वाद अनुभव आहे. पुढे आत्मा भीमुकृत स्वानंद प्रतिबिंबती आणि अनुभवेन उत्तरापे त्रिपुऱ्या शांती आत्मया. आत्मा धीवृत्त हे पाहता आपली वृत्ती आहे. अजून काही झोप लागलेली नाही, शांत बसलेलं आहे. त्यावर आपली जी वृत्ती असते कोणाच्या सन्मुख होते? आत्मसुख आहे. आत्मा धीवृत्त त्या वृत्तीमध्ये स्वानंद प्रतिबिंबते. आत्म्याचं काय पडते? प्रतिबिंब. आत्मा केम स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. आपल्याला हे विषयात सुख आहे असं म्हणतो आपण. विषयात सुख फक्त निमित्त कारण आहे. काय? निमित्त कारण. उपादान कारण आत्माच आहे. फक्त काय करते विषय सुखाचं? आपल्याला विषय सुख फक्त बहिर्मुख असलेल्या वृत्तीला अंतर्मुख आहे. आणि अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं काय करते? प्रतिबिंब. पण आत्मा केम स्वरूप आहे? आनंद सर्वाचा चुकणापासून सुद्धा विषयापासून वास्तविक विषय पैशामध्ये सुरू नाही. कारल्यामध्ये कुठं कोणी असते का? मग कारलं गोड वाटते कोणामुळे? साखरे. साखरेमुळे म्हणा का गोड? चांगला विचार याच्यात स्वानंद प्रतिबिंबते. त्या वृत्तीमध्ये आनंदाचं काय पडते? प्रतिबिंब. आणि अनुभव आहे ना वाटतं आपली. आत्मा केम स्वरूप आहे? मग तो आनंदाचा काय घेतो? अनुभव घेतो. ते मोठ्या शांती आपल्याला. पण किती जरी झाला तरी विशेष लोक त्रिपुटीवर अवलंबून आहे. कशावर ते? नारायण 9 पुढ्या खातो पण कोण त्याचं 2 देईल ना. कारण विशेष लोक सहजासहजी मिळते का? विषय करता प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करा. नाही का? पुष्कळ सणाच्या दिवशी सुद्धा गरीबाला सण करता येत नाही. आम्ही एका ठिकाणी होतो सर, दीपावळ सण होता. आणि ते ज्याच्या घरी बोलावलं होतं तो श्रीमंत माणूस, त्याचे काही कामगार होते. त्या कामगारांनी पोरं असायचे. मग त्या बाईचे काय दीपावळ सणाचे पक्वान्न करत होती. त्याचा सुगंध सुटला होता. काय सुटला? आम्ही आपल्या शाळेत बसले. आम्ही शाळेच्या पोराला विचारलं कशाचा सुगंध आहे? ते पोरा माझ्याकडे म्हणजे पदार्थाचा काय? आम्ही त्यांना सहज विचारलं, म्हटलं तुमच्या आईने पदार्थ आणि केले असेल तेवढा कुठल्या गरीबाला? मग गरीबाला सुद्धा आहे का नाही? 7 दिवसाची दिवाळी साजरी करता येते का? एका दिवसाची दिवाळी साजरी करण्याकरता काय पाहिजे? पैसा पाहिजे. आणि अजून सुद्धा मनासारखा आनंद गरिबांना घेता येत नाही. आणि देश कसा आहे? राजकीय अजून आपला भारत देश कसा आहे? गरीब आहे. स्वातंत्र्य मिळालं पण काय नाही. गरिबी. का गरिबी आहे? त्याला कारण आहे श्रीमंताला आणखी गरिबाला श्रीमंत करावी ही हक्कम नाही.
जाऊ द्या आपलं. तो आपल्याला त्याच्यामध्ये काय असतं, आपलाच मुलगा शिकला पाहिजे. गरीबाच्या पोराला पैसे देऊन काय केलं पाहिजे? अरे आपलाच पोरगा काय झाला पाहिजे? शिकला पाहिजे. शिकला पाहिजे. आणि गरीबाचाही पोरगा त्याला भरपूर मार्ग मिळाले तर, आणि त्याला श्रीमंताला मुलाला जसं शिकवण्याचं कर्तव्य आहे, तर गरीबाच्या मुलाला शिकवण्याचं काय? आणि त्या दिवशी राष्ट्र सुटले. काय राष्ट्र हे स्वातंत्र्याला आपल्याला काय घेता येईल? आनंद घेता. अजूनही घेता येईल. आपला काही विषय नाही. सहज सांगितलं. स्वातंत्र्य कशाकरता मिळवलं? आनंद करता, सुखा जे स्वातंत्र्यामध्ये सुख असते ते कुठं पारतंत्र्य पारतंत्र्यात असते का? नाही. म्हणजे मला त्याहीपेक्षा अधिक स्वातंत्र्याचं सुख द्यायचं बंदोबस्त काय केली पाहिजे? निवृत्त. आणि बंदोबस्त कशा निवृत्त? विवेकानंदाने असल्या प्रकारचं ज्ञान भारतीय संस्कृतीतच आहे. जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये असलं ज्ञान नाही. असं आहे. जीव तो जीवच, आम्ही तर आम्ही. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणी बाई असली तरी ते मातृभाव आहे. काय बाय? मातृभाव. मुलीच्या ठिकाणी नाही का बहिणीचा काय? हे कोणाला दाखवला? विवेकानंदांनी जगाला दाखवला. मग पहिला विजय कोणाला मिळाला? विवेकानंद. कन्याकुमारीला काय वाजलं? आता अलीकडे त्यांचाही काय पडत चालला आहे. विसर पडत. आणि कोणाच्या आठवण? शाहरुख खान. आता तरुण पोराचा हिरो कोण झाला आता? हे सिनेमातले ऍक्टर लोक कोणाच्या निंदा म्हणून नाही. कुठेही जा बघा, विवेकानंदाचा प्रतिमा दिसत नाही. कोणाची प्रतिमा? अमिताभ बच्चन. जाऊ द्या. वारकरी शिक्षण होता. आधारीच्या पुढे काय आदर्श आहे? दांडेकर वगैरे, पंकज स्वामी बाबा ऐकायचं. आपण झाले की नाही ना, मिळतील तुम्हाला दुसरीकडे शिकवणारे, पण इतका आदर ठेवलं. हे बाबा दांडेकर मला पेन्सिल वापरते तरी पोशाख म्हणाला वर करायचं. आणि बाळांना दिंडीत जात असत ना ते पालखीच्या सोहळ्यात. आणि मला मामा टाळ आमच्याकडे द्या. मग दिंडीमध्ये तुमच्याकडे देत नव्हते. खांद्यावर टाळायला कशात? वारकरी पोषा. वारकरी पोष. नरेंद्र मोदीला सुद्धा देऊला कोणता पोशाख दिला? ते आदर्श दाखवणारी कोण आहे? भारत हलवला कोणी? नानासाहेब हजारेने. पोशाख अजून कोणता आहे? सगळे मिनिस्ट्री आहे, पण हे करायला फक्त नाही. संस्कृती जगवली. आपली संस्था काय जगवली? संहिता कधी काही नाही. संहिता आवडी नाही. आम्ही संस्कृती प्रवेश देतो, पण पुढाला हे नियम जो पाळी पाण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला तिथे जायचं नाही. तिथे जा. जाऊ द्या. आपला सर विषय आलेला आहे म्हणून सांगितलं. संस्थेचे उपकार काय केले पाहिजे? म्हणून त्रिपुटी निकाल झालेला असतो. हे झालेला असतो. कंटाळा होते ना त्रिपुटी. भोग गेल्यानंतर तिथे जरी आवड आणखी तुमच्यापासून ते म्हणा जिलेबी मिळाते. भोग गेल्यानंतर आवड राहते का? तर म्हणतो आता टाकू नका.
वाढणारा बंद टाकून आम्ही टाकल्याशिवाय कसं सात पालतं घालतो काय घालतो सात पालतं घालतं काय करतो वाढणं आमचा काय म्हणून नाही टाकलं तुझा पाठ ना काय करीत असतो कंटाळून गेला म्हणजे विशेष सुखा माझ्या त्रिपुटीमुळे राहत आहे नाही का इच्छा आहे पण एखादा कल्पना करा नाही का लाडू काढण्याची इच्छा आहे वाढणारा जो आहे ना काम सोडून दुसरीकडे जातो त्रिपुटीमुळे काय आहे दुःख आहे मग तिच्या सुखात त्रिपुटी नाही काय नाही आता त्रिपुटी राहील नाही भोगता भोग्य आणि ज्ञाता ज्ञानाने करता कर्म आणि दृश्य आणि द्रष्टा दर्शन असं असल्या प्रकारचं जे सुख आहे तत्समस्य परमेश्वरला जीव धावेत परात्मने आणि तैनाक्यम प्राप्त तत्र सुख ब्रह्मानंद स्वयं म्हणजे त्रिपुटीजन्य सुख आहे तत्समस्य ते श्रम निवृत्त करण्याकरता जीव काय करतो धावेत परा ज्या सुखामध्ये त्रिपुटी नाही ज्ञाता ज्ञानाने भक्ता भोग्य आणि त्रिपुटी त्याच्यामध्ये नाही त्या त्रिपुटीचे श्रम घालवण्याकरता कोणाचे श्रम त्रिपुटीचे आपण नाही का कल्पना करा पालखीच्या सोहळ्यामध्ये चालून चालून घालायला असतो लगेच विसावा येतो काय येतो बाजूला शांत करतो काय करतो चालण्याचे श्रम काय होतात तत्श्रमाचे पुण्य जीव धावे परात्मा म्हणून जीव कोणाची इच्छा करतो परमात्मा थकलेला माणूस असतो नाही का पालखीच्या सोहळ्यामध्ये श्रम निवृत्त करण्याकरता पालाची काय करतो इच्छा करतो आणि एकदा का पालामध्ये गेला की मोदक टाकून शांत होतात जीव धावे परात्म्याने तैनाक्यम प्राप्त आता तो त्याच्यावर भिन्न राहत मग त्या उत्तमातल्या सुखाला काय होतो कुठे झोपेमध्ये आता जीवपणा संपला झाला तैनाक्यम प्राप्त सत्तर ब्रह्मानंद स्वयं ब्रह्मानंदाचा भोग घेतो ब्रह्मानंद रूप होतो आता भिन्न राहिलेलं नाही काय राहिलं नाही राम म्हणता माझं सुखात भिन्न राहत नाही किम सर्व एकदम जीव धावेत परात्मने तैनाक्यम प्राप्त ब्रह्मानंद स्वयं भवेत कोणत्या सुखामध्ये ब्रह्मसुखामध्ये सुशक्तीच्या सुखामध्ये सुशक्तीमध्ये जीवत्व नाही काय नाही तिथे अहंकार नाही आहे का अहंकार मला अहंकार गेला आणि तुकामध्ये तिथे कुठे अहंकार आहे पुन्हा जागा झाला तर मी पितृ आहे माता आहे आणखी पुढे क्रमाक्रमाने त्या सुखाचं काय केलेलं आहे असं आहे ते वेदांत शास्त्र आहे ते इतकं खोलपर्यंत जाते सगळ्याला बाजूला करता इतका विचार सखोल विचार ऋषीमुनीने करून ठेवला कोणी आणखी कोणा विचारायचा विचार करेल